नमस्कार. बघा, आज आपण मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणजे आजपासून आपण प्रत्यक्षात आपण सिलेबसला सुरुवात करणार आहे. पाठीमागच्या तासाला आपण जनरल केमिस्ट्री किंवा केमिस्ट्रीसाठी आवश्यक असणाऱ्या टर्म्स आणि फॉर्म्युली याचा आपण स्टडी केला. आता आपल्याला प्रत्यक्षात काय बघायचं आहे? मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबलला आपण मराठीत काय म्हणतो? आधुनिक आवर्ती सारणी. आधुनिक आवर्ती सारणी. आता हा चॅप्टर बघत असताना आपल्याला माहित आहे आपण 10वी मध्ये दुसरा चॅप्टर बघितला होता, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स म्हणजे मूलद्रव्याचे वर्गीकरण. पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण. आता तोच पार्ट आपल्याला काय करायचा आहे इथं 11वी साठी बघायचा आहे, मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबल. आता हा मॉडर्न पिरियडिक टेबल बघण्यापूर्वी आपण जर विचार केला, मूलद्रव्याचा जर आपण विचार केला तर पहिल्यांदा 1800 सालाला फक्त किती मूलद्रव्ये होती? 30 एलिमेंट्स आर डिस्कवर्ड. 30 मूलद्रव्ये फक्त काय झाली? डिस्कवर झाली. त्याच्यानंतर 1885 ला किती होती? 63 मूलद्रव्याचा शोध लागला होता. 63 मूलद्रव्ये. आणि जर आपण आज तागायत बघितलं, नाऊ-अ-डेज आज आपल्याकडे किती मूलद्रव्ये आहेत? 118 मूलद्रव्ये आहेत. 118 मूलद्रव्ये आहेत. आता या मूलद्रव्यांचा स्वतंत्र अभ्यास करणं आपल्याला शक्य नाही. 118 मूलद्रव्याच्या फिजिकल प्रॉपर्टी असतील, केमिकल प्रॉपर्टीज असतील, या स्वतंत्र करणं आपल्याला शक्य नसतं. म्हणून त्या मूलद्रव्याचं क्लासिफिकेशन करणं आपल्याला सोयीचं वाटलं किंवा गरजेचं वाटलं. जसं बघा, आपण जर किराणा दुकानामध्ये गेलो तर किराणा दुकानामध्ये जो दुकानदार असतो तो दुकानदार त्या मालाची जी मांडणी केलेली असती एका विशिष्ट पद्धतीने केलेली असते. कधी बघा, ज्या वस्तू आहेत त्या एक प्रकारच्या वस्तू एका बाजूला असतात, म्हणजे जेणेकरून त्याला ते घेणं सोयीचं ठरतं किंवा ते सोपं जातं. किंवा आपण जर स्वयंपाकगृह बघितलं तर त्या स्वयंपाकगृहामध्ये असणाऱ्या भांड्याची जी मांडणी आहे ती मांडणी बघा एका विशिष्ट पद्धतीने केलेली असते. म्हणजे उदाहरणार्थ ग्लास असतील तर ते एका बाजूला, प्लेट असतील एका बाजूला. या पद्धतीमुळे काय होतं? एक सुसूत्रपणा येतो. तसं त्या 118 मूलद्रव्याचं वर्गीकरण करणं आपल्याला गरजेचं वाटलं. म्हणून त्या मूलद्रव्याचं आपण काय केलं? वर्गीकरण करण्यास सुरुवात केली. आता सुरुवातीला ज्यावेळेस काही मूलद्रव्ये शोधली होती त्यावेळेस प्रामुख्याने त्या मूलद्रव्याचे 3 ग्रुपमध्ये विभागणी केली. म्हणजे सुरुवातीला पहिल्यांदा काय केलं? पहिला टाइप केलता मेटल्स. पहिल्यांदा काय केलं? मेटल्स. मेटल्सला आपण काय म्हणतो? धातू. आपल्याला माहित आहे मेटल्स कुणाला म्हणायचं, आपण पाठीमागच्या इयत्तेमध्ये बघितलेलं आहे. धातू कुणाला म्हणायचं? धातूंना चकाकी असते, धातू तन्यता वर्धनीयता गुणधर्म दाखवतात, किंवा धातू विजेचे व उष्णतेचे सुवाहक असतात. हे सगळे गुणधर्म आपण धातूंचे बघितले. त्याच्यानंतर दुसरं त्या मूलद्रव्याचं क्लासिफिकेशन कशामध्ये केलं? नॉन मेटल्स. नॉन मेटल्सला आपण काय म्हणतो? अधातू. अधातू कोणाला म्हणतो? तर ज्या मूलद्रव्यांना किंवा ज्यांना चकाकी नसते, जे तन्यता वर्धनीयता गुणधर्म दाखवत नाहीत आणि जे विजेचे व उष्णतेचे दुर्वाहक असतात, असे जे असतात ते काय असतात? नॉन मेटल्स. म्हणजे पहिला मेटल, दुसरा नॉन मेटल आणि तिसरा जो त्या मूलद्रव्याचं क्लासिफिकेशन केलं ते आहे मेटॅलॉइड्स. मेटॅलॉइड्स म्हणजे काय? धातू सदृश्य. मेटॅलॉइड्स कुणाला म्हणतो आपण? धातू सदृश्य. म्हणजे ते धातू सारखे दिसतात परंतु धातू नसतात. म्हणजे अशी मूलद्रव्ये की जे मूलद्रव्ये धातूंचेही गुणधर्म दाखवतात आणि अधातूंचेही गुणधर्म दाखवतात, अशा मूलद्रव्यांना आपण काय म्हणतो? धातू सदृश्य म्हणजे मेटॅलॉइड्स.
the element which can shows the properties of both metals as well as non-metals is called metalloids. म्हणजे सुरुवातीला मेटल, नॉन मेटल आणि मेटॅलॉइड्स असं मूलद्रव्याचं क्लासिफिकेशन केलं. आता त्याच्यानंतर ज्यावेळेस 118 मूलद्रव्ये आहेत, त्या 118 मूलद्रव्याचं आता आपण क्लासिफिकेशन बघणार आहे. म्हणून क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आता या मूलद्रव्याचं क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे. आता आपण 10वीत फक्त कोणत्या थेअरी बघितली? डोबे-रायनर ट्रायड बघितलं, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स, मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल आणि मॉडर्न पिरियडिक टेबल. आता 11वी मध्ये आपण डिटेल मध्ये काय बघणार आहे? मॉडर्न पिरियडिक टेबल. पण त्याच्यापूर्वी आपल्याला कोणत्या सायंटिस्टनं त्या मूलद्रव्याचं क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. म्हणून बघा, जो पहिला सायंटिस्ट आहे किंवा पहिली जी थेअरी आहे ती युनिटरी थेअरी आहे. पहिली थेअरी युनिटरी थेअरी. युनिटरी थेअरी कुणी सांगितली? विल्यम प्राउट नावाच्या सायंटिस्टनं. हा एक जर्मन सायंटिस्ट आहे. कुणी सांगितली? विल्यम प्राउट. विल्यम प्राउट 1815. म्हणजे पहिल्यांदा मूलद्रव्याचं क्लासिफिकेशन किती सालाला केलं? 1815ला. आणि कुणी केलं? विल्यम प्राउट नावाच्या सायंटिस्टनं. आणि ती थेअरी काय आहे? युनिटरी थेअरी. जे आपल्याला सिलेबसला नाही, फक्त आपल्याला नाव माहित पाहिजे. युनिटरी थेअरी कुणी सांगितली? विल्यम प्राउटनं. कधी सांगितली? 1815ला. त्याच्यानंतर दुसरा सायंटिस्ट आहे डोबे-रायनर ट्रायड. डोबे-रायनर ट्रायड, डोबे-रायनर्स ट्रायड ही आपण बघणार आहे. 10वी मध्ये बघितलेले आपण, आणि आपण परत ती रिपीट करणार आहे. डोबे-रायनर ट्रायड ही 1817ला कुणी सांगितली? डोबे-रायनर नावाच्या सायंटिस्टनं. कधी सांगितली? 1817. म्हणजे दुसरा सायंटिस्ट कोण आहे? डोबे-रायनरनं मूलद्रव्याचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. डोबे-रायनर नंतर पुढचा जो सायंटिस्ट आहे तो आहे जेपी कुक. त्या थेअरीचं नाव आहे कुक्स होमोलोगस सिरीज. कुक्स होमोलोगस सिरीज. कुक्स होमोलोगस सिरीज. आणि ही कुणी सांगितली? जेपी कुक. जेपी कुक नावाच्या सायंटिस्टनं 1854 सालाला सांगितली. म्हणजे तिसरा सायंटिस्ट कोण आहे? कुक या नावाच्या सायंटिस्टनं मूलद्रव्याचं वर्गीकरण केलं. त्याच्यानंतर चौथा सायंटिस्ट आहे जे आपण 10वीला बघितलेलं आहे, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स म्हणजे न्यूलँडच्या अष्टकत्वाचा नियम. ही कधी सांगितलेलं आहे? 1865ला. कधी सांगितलेलं आहे? 1865. आणि सायंटिस्टचं नाव आहे A.R. न्यूलँड. A.R. न्यूलँड नावाच्या सायंटिस्टनं 1865. 1865ला काय केलं तर त्यानं मूलद्रव्याचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे चौथा सायंटिस्ट आहे न्यूलँड्स, की ज्या सायंटिस्टनं मूलद्रव्याचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. जी आपण 10वी मध्ये डिटेल बघितलेलं आहे, अजून आपण रिपीट करणार आहे. त्याच्यानंतर पाचवा जो सायंटिस्ट आहे तो आहे लॉदर मेर रिअरेंजमेंट ऑफ एलिमेंट. लॉदर मेर. लॉदर मेर अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स. अरेंजमेंट ऑफ एलिमेंट्स म्हणजे लॉदर मेर नावाच्या सायंटिस्टनं काय केलं तर मूलद्रव्याचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. आणि
ही कधी सांगितली? 1869 ला. लॉदरमेर या नावाच्या सायंटिस्टनं 1869 सालाला काय केलं तर थेरी मांडली किंवा त्यानं मूलद्रव्याचं वर्गीकरण केलं. म्हणजे पाचवा सायंटिस्ट कोण आहे? लॉदरमेर. त्याच्यानंतर सहावा सायंटिस्ट आहे मेंडेलिव्ज. मेंडेलिव्ज पिरियडिक टेबल. मेंडेलिव्ज पिरियडिक टेबल. मेंडेलिव्ज पिरियडिक टेबल ही सुद्धा थेरी मेंडेलिव्ह नावाच्या सायंटिस्टनं, ज्याचं नाव आहे डिमित्री मेंडेलिव्ह, 1869 ला. 1869 ला मेंडेलिव्ह नावाच्या सायंटिस्टनं काय केलेलं आहे तर ही थेरी सांगितलेली आहे. फर्स्ट मिनिंगफुल अँड रिमार्केबल. बाकीच्यांपेक्षा सगळ्यात मिनिंगफुल आणि रिमार्केबल थेरी कोणी सांगितली? मेंडेलिव्हनं. आणि शेवटची जी थेरी आहे ती आहे मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबल ही मोस्ले नावाच्या सायंटिस्टनं सांगितलेलं आहे. मोस्ले नावाच्या सायंटिस्टनं 1913 ला. 1913 ला मोस्ले नावाच्या सायंटिस्टनं ही थेरी सांगितलेली आहे. म्हणजे त्या मूलद्रव्याचं वर्गीकरण आता जी थेरी वापरतो ती कुठली? आपण मॉडर्न पिरियडिक टेबल. या मॉडर्न पिरियडिक टेबलची डेव्हलपमेंट कशी होत गेली? पहिल्यांदा युनिटरी थेरी सांगितली विल्यम प्राउटनं 1815 ला. त्याच्यानंतर डोबेरायनरनं सांगितली 1817 ला. त्याच्यानंतर कुक नावाच्या सायंटिस्टनं सांगितली 1854 ला. त्याच्यानंतर न्यूलँडनं सांगितली 1865 ला. त्याच्यानंतर लॉदरमेरनं सांगितली 1869 ला. आणि 1869 लाच मेंडेलिव्हनं सांगितली. आणि मग नंतर 1913 ला कोणी सांगितली? मोस्लेनं. मग आता आपल्याला डिटेलमध्ये कुठली बघायची आहे? मॉडर्न पिरियडिक टेबल. चॅप्टरचं नावच काय आहे? मॉडर्न पिरियडिक टेबल. म्हणजे ही थेरी आपल्याला डिटेल बघायची आहे. आणि या दोन थेरी आपण 10वी ला बघितलेत. डोबेरायनर ट्रायड आणि न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. आणि युनिटरी, कुक्स आणि लॉदरमेर या जुन्या 11वीच्या सिलेबसला होत्या. नवीन सिलेबसमध्ये आपल्याला हे दिलेलं नाही. आणि मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल हे आपण कुठं बघितलेलं आहे? 10वी ला बघितलेलं आहे. म्हणून आता आपण एक एक थेरी बघणार आहे. तरी सुद्धा आपण काय करणार आहे? डोबेरायनर ट्रायड आपण रिपीट करणार आहे. आता बघा 10वीचा पार्ट आपण रिपीट करतोय. डोबेरायनर ट्रायड. पहिली थेरी डोबेरायनर ट्रायड. आता डोबेरायनर ट्रायड. डोबेरायनर ट्रायड त्याला आपण काय म्हणतो? डोबेरायनरची त्रिके. याला काय म्हणतो आपण? डोबेरायनरची त्रिके. आता ही थेरी आपण 10वी ला बघितलेली आहे. आता डोबेरायनर ट्रायड आता सांगितलंय. जो जर्मन सायंटिस्ट आहे डोबेरायनर, कुठला आहे? जर्मनचा आहे. जर्मन. कधी सांगितली? 1817 ला. त्याचं नाव आहे डोबेरायनर. आता या डोबेरायनरनं थेरी मांडत असताना पहिल्यांदा काय केलं? त्रिकाचा विचार केला. पहिल्यांदा त्याने काय सांगितलं? त्रिके म्हणजे ट्रायड. त्रिके कुणाला म्हणलं? समान गुणधर्म असणाऱ्या मूलद्रव्यांचा त्यानं एक एक गट तयार केला. काय केलं? एकाच ग्रुप मधल्या 3-3 मूलद्रव्याचा गट तयार केला. त्याला त्यानं नाव दिलं ट्रायड. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला ट्रायड म्हणजे काय माहित पाहिजे? ट्रायड कुणाला म्हणलं? द एलिमेंट्स विच आर अरेंज्ड इन अ ग्रुप ऑफ 3.
कशामध्ये? ग्रुप ऑफ 3, त्याला आपण म्हणलं ट्रायड. द एलिमेंट्स which are arranged in a group of 3 having the similar properties, ज्याचे समान गुणधर्म असणारी मूलद्रव्ये आणि एकाच ग्रुप मधल्या 3 मूलद्रव्याचं त्यानं काय केलं? गट केला. त्याला त्यानं नाव दिलं ट्रायड. म्हणजेच काय? द एलिमेंट्स which are arranged in a group of 3 having similar properties, ज्याच्या सिमिलर प्रॉपर्टीज असतात त्याला त्यानं नाव काय दिलं? ट्रायड. समान गुणधर्म असणाऱ्या मूलद्रव्याच्या 3 गटाला त्यानं नाव काय दिलं? त्रिके. आता त्यानं काही त्रिके घेतली. फॉर एक्झाम्पल बघा, त्याचं जर आपण एक्झाम्पल घेतलं, पहिलं एक्झाम्पल त्यानं काय केलं? पहिल्या ग्रुप मधली मूलद्रव्य घेतली, ग्रुप फर्स्ट एलिमेंट घेतली. ग्रुप फर्स्ट एलिमेंट्स कोणती कोणती घेतली? लिथियम घेतलं, सोडियम घेतलं आणि पोटॅशियम घेतलं. पहिल्या ग्रुप मधलं बघा, लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. हे याला म्हणायचं ट्रायड. तिन्ही मूलद्रव्ये काय आहेत? एकाच ग्रुप मधले आहेत आणि पहिल्या ग्रुप मधले आहेत, म्हणून याला त्यानं नाव काय दिलं? त्रिके, किंवा त्याला काय म्हणलं? ट्रायड. किंवा दुसरं एक्झाम्पल घेतलं, दुसऱ्या ग्रुप मधलं घेतलं, समजा कॅल्शियम, स्ट्रॉन्सियम, बेरियम. याला त्यानं नाव काय दिलं? ट्रायड. याला नाव दिलं ट्रायड. तिसरं एक्झाम्पल घेतलं, समजा क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. ट्रायड म्हणजे द एलिमेंट्स विच आर अरेंज्ड इन अ ग्रुप ऑफ 3. 3 मूलद्रव्याला त्यानं नाव काय दिलं? ट्रायड. असं पहिल्यांदा डोबेरायनर काय तयार केलं? ट्रायड. आता ट्रायड केल्यानंतर डोबेरायनरनं काय केलं? त्याचा अणुवस्तुमानांकाचा विचार केला, त्याच्या अटॉमिक मासचा विचार केला. आणि अटॉमिक मास बघा, लिथियमचा जो अटॉमिक मास आहे तो आहे 6.9, सोडियमचा अटॉमिक मास आहे 23 आणि पोटॅशियमचा अटॉमिक मास आहे 39.1. आता या डोबेरायनरनं काय सांगितलं? तर या त्रिकामधील मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हा राहिलेल्या 2 मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकाच्या सरासरी इतका किंवा जवळपास असतो. त्याचा नियम काय आहे? मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हा राहिलेल्या 2 मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांका इतका किंवा जवळपास असतो, म्हणजे त्याच्या सरासरी इतका किंवा जवळपास असतो. हे त्यानं काय सांगितलंय? त्याचा लॉ सांगितलाय. द अटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट इज इक्वल टू और नियरली इक्वल टू ॲव्हरेज अटॉमिक मास ऑफ अदर 2. त्याला त्यानं नाव दिलं डोबेरायनर ट्रायड किंवा डोबेरायनरचा नियम. आता बघा आहे का? इज इक्वल टू मिडल एलिमेंट कुठला आहे? सोडियम. त्याचा अटॉमिक मास हा सरासरी इतका येतो का बघा? 6.9 अधिक 39.1 भागिले 2 किती आलं? 46 भागिले 2 म्हणजे किती आलं? 23. म्हणजे आला मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हा राहिलेल्या 2 मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकाच्या सरासरी इतका किंवा जवळपास असतो. त्याला त्यानं नाव काय दिलंय? डोबेरायनरचा लॉ. आता याचं जर आपण बघितलं
कॅल्शियमचा जर आपण ॲटॉमिक मास बघितला तर तो किती असतो 40.1. कॅल्शियमचा ॲटॉमिक मास आहे 40.1. स्ट्रॉन्शियमचा ॲटॉमिक मास आहे 88.7 आणि बेरियमचा ॲटॉमिक मास आहे 137.3. हे दुसरं ट्रायड आहे. आता बघा इज इक्वल टू 40.1 आणि 137.3 किती येतं 177.4. 177.4 भागिले 2 म्हणजेच किती येतं 88.7 म्हणजेच काय इक्वल टू मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हा राहिलेल्या 2 मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकाच्या सरासरी इतका असतो, ते डोबे-रायनर. त्याच्यानंतर तिसरं एक्झाम्पल क्लोरीनचं आहे 35.5, ब्रोमीनचं आहे 81.2 आणि आयोडीनचं आहे 126.9. आता जर आपण बघितलं इज इक्वल टू 35.5 अधिक 126.9 भागिले 2 इज इक्वल टू किती येतं 9 5 14 ला 4 हाताला 1 6 ने 1 7 आणि 5 12 हाताला 1 6 162.4 भागिले 2 म्हणजेच किती येतं 81.2 म्हणजेच इक्वल टू. हे डोबे-रायनरचा थिअरी आहे, डोबे-रायनर ट्रायड. म्हणजे आता हे झालं एक्झाम्पल. त्याचं स्टेटमेंट काय आहे? पहिल्यांदा ट्रायड द एलिमेंट विच आर अरेंज्ड इन अ ग्रुप ऑफ 3 हॅव्हिंग द सिमिलर प्रॉपर्टीज, त्याला आपण काय म्हणलं ट्रायड. आणि याच्यावरून आपल्याला त्याचं स्टेटमेंट काय आहे बघा. स्टेटमेंट the atomic mass of middle element in a triad. म्हणजे हे सोडियम, स्ट्रॉन्शियम आणि ब्रोमीन ट्रायड मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक इज इक्वल टू और नियरली इक्वल टू, बरोबर तेवढं असतं किंवा त्याच्या जवळपास, और नियरली इक्वल टू कुणाचं ॲव्हरेज म्हणजे सरासरी, ॲव्हरेज atomic mass of other two. त्याला म्हणायचं डोबे-रायनरचा लॉ. आणि हे एक्झाम्पल मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक 23 आहे, तेवढाच आलाय कुणाचा त्या राहिलेल्या 2 मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकाची सरासरी. स्ट्रॉन्शियमचा ॲटॉमिक मास 88.7 आहे. कॅल्शियम आणि बेरियमची जर आपण ॲव्हरेज काढलं तर ती किती येतं 88.7च येतं. आणि क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीनमध्ये ब्रोमीनचा ॲटॉमिक मास आहे 81.2. आणि जर आपण क्लोरीन आणि आयोडीन याच्या ॲटॉमिक मासची जर सरासरी काढली तर ती किती येते ब्रोमीन एवढीच येते. याला आपण म्हणतो डोबे-रायनर ट्रायड. आणि हा जो लॉ आहे किंवा ही थेरी आपण कुठं बघितली होती, पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट म्हणजे मूलद्रव्याचं आवर्ती वर्गीकरण, याच्यामध्ये आपण गेल्या वर्षी 10वीला बघितली होती. आता यावर्षी आपल्याला हे नाही, पण मी ते रिपीट केलेलं आहे. आता याच्यानंतरची जी थेरी आहे न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स, ते आपण नंतरच्या तासाला